तुम्ही मजेत ना, तुम्ही मोज्यात राहा आणि व्लॉग नका करू, तुमचा चॅनल डेड व्हायला आला. तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, कसे आहात? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे ऑलमोस्ट 1 महिन्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे द महाराष्ट्रन कपल. तर आज आहे संडे आणि आज जसं संडे आहे तर संडेला आपल्याला असते सुट्टी. तर मी असं विचार केला, आपल्याकडे भरपूर सारे व्हिडिओ आहेत, तर त्याच्यामधला हा एक व्हिडिओ हा व्हिडिओ मी शूट करायचं कारण तुम्हाला सांगतो. तुम्ही जो माझा मागचा व्लॉग आहे त्याच्या अगोदरचा व्लॉग, त्याच्यामध्ये पूनम आणि सूरजची एंगेजमेंटची जे मेमरीज होते, म्हणजे जे मी व्हिडिओ शूट केला होता तो मी तुमच्यासमोर प्रेझेंट केला होता माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मी थोडासा हा माईक फ्लॉन्ट करतो आहे कारण की मी हा घेतला होता खूप महिन्यापूर्वी, पण त्याचा काही उपयोग नाही केला. तर मी बोललो आज ह्याला असा उपयोग करतो. मी ॲक्च्युली इथे पण लटकू शकतो ना, पण मी बोललो जरा चमच्याने करतो थोडंसं फ्लॉन्ट करायला. ठीक आहे. तर पूनम आणि सूरज चं लग्न झालं आहे. लग्न होऊन एक महिना नाही झाला, म्हणजे अजून 15-20 दिवसच झाले आहेत. तर मी त्यांच्या लग्नाचे छोटे छोटे क्लिप्स आहेत ते शूट केले होते. पूर्ण व्हिडिओ नाही शूट करता आला कारण की धावपळ होती खूप त्या दिवशी, त्याच्यामुळे नाही करता आला. तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये सूरज आणि पूनमला दोघांना हॅपी मॅरिड लाईफ विश करू शकता, तुमच्या चांगल्या ब्लेसिंग्स देऊ शकता. आणि जर त्यांच्या फॅमिलीमध्ये कोण जर आमचा व्हिडिओ बघत असेल तर ते खूप स्वीट फॅमिली मला सांगायची, कारण की मी माझ्या लाईफमध्ये सेकंड टाईम पुण्याला गेलो होतो. पहिल्यांदा मी माझी एका बँकेची एक्झाम द्यायला गेलेलो खूप वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, आय थिंक सो 10-15 वर्षापूर्वीच गेलो होतो. आणि त्याच्यानंतर मी आता रिसेंटली गेलेलो पुण्याला. आणि पुणे एवढं सुंदर आहे हे मला माहिती नव्हतं, म्हणजे मी जास्त नाही व्हिजिट केलं म्हणून सांगतोय. आणि पुण्यातली घरं ही खूपच जास्त मोठी असतात हे पण मला त्या दिवशीच कळालं, कारण की मी पूनमच्या सासरी गेलो होतो आणि पूनमचं सासरचं जे घर आहे ते एवढं सुंदर आहे की मी त्याला लिटरली जाताना त्यांना असं सांगितलं की मला तुमचं घर खूपच जास्त आवडलं आहे, कारण की तिचं जसं प्रॉपर रो हाऊस आहे आणि जे लास्टला आहे ना ते मस्त ओपन टेरेस आहे. आणि त्या टेरेसवरती मी एक छोटासा माझा फोटो काढला आहे, तसा तुम्हाला साईडला दिसेल. आणि हो, आम्ही जेव्हा पूनमच्या म्हणजे काय बोलतात पूजेसाठी, सत्यनारायणची पूजा होती लग्नानंतर असते, तर त्याच्यासाठी आम्ही पुण्याला गेलो होतो. आणि तिकडे जाण्याच्या अगोदर आमच्याबरोबर स्वप्नील होता, नंतर यश होता. ऑब्व्हियसली यशची बहीण आहे तर यश असणारच. आमचे लाडके जिजू होते, लाडके जिजूंचं नाव तुम्हाला माहिती आहे तरी सांगतो, चिन्मय आणि पूजा. आणि तर आम्ही स्वप्नीलची जी बहीण आहे तिच्या घरी गेलो होतो. तर तिच्या घराच्या समोरच प्रति शिर्डी आहे, तर मी प्रति शिर्डीला मी पण फर्स्ट टाईमच व्हिजिट केलं आणि खूप छान वाटलं. आणि ह्या एवढ्या दिवसामध्ये कृतिका 2 वेळा दुबईला जाऊन आली, तर ते व्हिडिओ पण माझ्याकडे ऑलरेडी पेंडिंग आहे. तर आपण त्यांनाच प्लीज बोलू आपल्या चॅनलवरती. मॅडम या मॅडम. हो नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सर्व? मजेत ना? तुम्ही मजेत ना, तुम्ही मोज्यात राहा आणि व्लॉग नका करू, तुमचा चॅनल डेड व्हायला आला. तर मी जरा माझ्या नवऱ्याची हाईट मॅच करण्यासाठी काय टेबलवर असतेस? टेबलवरती मी वागतो ना, काय प्रॉब्लेम नाही मला. झुके हुए सर. तर या एका महिन्यामध्ये काय काय झालं ते सगळं तुम्हाला सांगण्याची खूप उत्सुकता आहे. पहिला तर लास्ट व्हिडिओ जो होता एंगेजमेंटचा, त्या एंगेजमेंटवाल्या कपलचं लग्न झालं, ही सगळ्यात मोठी खबर आहे. आणि त्याच्यानंतर अजून छोट्या गोष्टी झाल्या ज्या तुम्हाला ह्या व्हिडिओच्या म्हणजे ह्या क्लिपच्या नंतर त्याच बघायला मिळतील. काय काय झालं? काय नाही झालं, लग्न झालंय बस. नाही, मी दुसऱ्यांदा जी दुबईला जाऊन आली अहो त्याचा मॅडम हो तुमचा नवऱ्याने अजून माझी पहिली फर्स्ट दुबई ट्रिप त्याचे सुद्धा व्हिडिओ. हा मग ती तर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोललो. हा व्हिडिओ तर त्यांना बघून नाही लग्नाचा विचार आहे ना, ते बोलतील आणि तुम्ही एकाच सगळं टाकता का. तर ठीक आहे, व्हिडिओ खूप मोठा नाही, खूप नाही शूट केला, छोटासा शूट केलाय, पण खूप मस्त वाटलं. आणि मी माझ्या लग्नाला अनफॉर्च्युनेटली बासुंदी खाल्ली नव्हती, पण मी नाही मॅडम तुम्ही नाही दिली. मी आम्ही लास्टला माझ्या लग्नामध्ये पूर्ण दुनियाने बासुंदी खाल्ली, फक्त मी नवरा ज्याचं लग्न होतं त्यालाच बासुंदी नाही दिली. अरे मी आणि यशनी पूनमच्या लग्नामध्ये मजबूत बासुंदी खाल्ली, म्हणजे एकदम मस्त जेवण होतं, खूप सुंदर हॉल होता आणि खूप सुंदर प्रकारे लग्न पार पडलं. आणि आता तुम्ही याच्या पुढे जे आहेत ते क्लिप बघू शकता. आणि आम्ही सध्या आहोत अंबरनाथला, कारण की नाही मीच उचललं ते, मी आणि यशनी उचललं. बिचारीला डोक्याला लागलं असतं, मला कळालंच नाही की माझी हाईट जास्त, मी उचललं.
आणि मग मला नंतर क्लिक झालं की वरती सिलिंग आहे, तिच्या डोक्याला लागली असती, पण ते कळालं नाही एक्साइटमेंट, पण नाही लागलं. म्हणजे आम्ही नवऱ्या मुलाला माळ एकदम परफेक्ट घातली. इकडची लोक पार्टी जरा मजबूत होती म्हणून. ठीक आहे, तर आता येतील ना व्लॉग? येतील आता येतील. आता प्रॉमिस करतोय मी तुम्हाला, आता येतील. मार्च एंडिंग आहे आमचा. प्रॉमिस वगैरे तर तुम्हाला पण ऐकण्याची सवयच नाही राहिली आता. तुम्हाला पण नाही होईल. आणि हा चमचा कसा दिसतो ते पण नक्कीच सांगा मला. चमचा मला असंच करायचं होतं. तर आता तुम्ही पुढचा जो लग्नाचा क्षण आहे तो क्षण मेमरीज वॉट एव्हर यू वॉन्ट ते एन्जॉय करा. आणि मी तुम्हाला लवकरच भेटतो. आणि तुम्ही याच्यामध्ये मेरे आँखों में प्यार है. ठीक आहे, आणि मग तुम्ही आमचे फोटो पण बघा. ठीक आहे, आणि प्लीज असे छान छान कमेंट करा आणि छान आमचे प्रतिशिर्डीचे फोटोज आहेत ते पण बघा. हा, आम्ही पुण्याला गेलेलो, तिथे आम्ही प्रतिशिर्डीला गेलो होतो, पूनमच्या घरी गेलेलो होतो. येस, आणि माझी जीवाभावाची मैत्रीण म्हणजे अरे हो, ती तर मला असं म्हणू शकतात पिंकी, तर तिला सॉरी ब्लॉग मध्ये तर दाखवता आलं नाही, कारण अगदी म्हणजे पूनमचं घर आहे ना त्याच्या 2-3 लेन सोडूनच म्हणजे त्याच एरियामध्ये ती राहते. आणि त्या दिवशी मी तिला तेच फोन केला जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो, आणि तिची पण भेट झाली माझ्यासोबत. मला एकदम मस्त भारी वाटलं. आणि तिने मला सांगितलं, जीजी तुम्ही का नाही आले का? ॲक्च्युली मला खरं तर मी खूप थकलो होतो, तर मी बसूनच राहिलो तिकडे पूनमच्या घरी. आणि ती आली मला म्हणजे ॲक्च्युली भेटायला आली. आणि तिची बेबी, सेकंडवाली बेबी एवढी क्यूट आहे बाय, एवढी क्यूट आहे खरंच. म्हणजे एकदम छान वाटलं तिला. मला कॉपी खूप छान वाटलं. तर असंच अजून काय बघितलं? बस अजून एवढंच बघितलं आम्ही. मी तुला बघितलं, तू मला बघितलंस, बस आपण एवढंच केलं. ठीक आहे, आता ह्याच नोटवरती तुम्ही पुढचं जे व्हिडिओज आहे ते बघा. आणि आम्ही भेटतो तुम्हाला पुन्हा एंडला. ठीक आहे, चला बाय. एवढ्या महिन्यानंतर सॉरी, हे पण स्वतःला बघू इथे बघायचं की इथे, ते पण विसरली मी कुठे बघते तेच माहिती नाही. मी अशी तुम्हाला म्हणजे कॅमेरामध्ये अशी नाही काणी नाही वाटत, तू काणी आहेस. ठीक आहे, चला चलो बाय. इकडे समोर बघा. हां, वरती आता जरासं थोडं. हां, बरोबर. बाय, परत घ्या तसं. परत पायाला, हाताला, वरती डोक्याला. बरोबर, पुन्हा कसं केसांना जास्त लावू नका. हळद. हां, रंगू नका. बरं, साडी. आणि आता काय करा, देऊन घ्या. आणि त्या चौथ्या कामामध्ये पाणी करून द्या. आचम्य श्री केशवाय नमः, श्री नारायणाय नमः, श्री माधवाय नमः, श्री गोविंदाय नमः. पुन्हा एकदा तिसरा पेंच पुनराचम्य श्री केशवाय नमः, श्री नारायणाय नमः, श्री माधवाय नमः, श्री गोविंदाय नमः, विष्णुवे नमः, मधुसूदनाय नमः. कुसुमेजा विष्णुवे नमः, मधुसूदनाय. फोटोशूट चाललाय तुझा. या सावधान शुभलग्न सावधान कस्तुरी तिलकं ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे करमोदिकं करतले वेणो करे कंकणं सर्वांगे रमे शंभदे
विहता निशाचरचनो रामाय तस्मै नमः. स्वतःचा पण झाला ना बरं तुम्ही पण. The next morning. तर ही होती नेक्स्ट मॉर्निंग. आम्ही गेलो होतो पुण्याला. समोर बघू शकता प्रति शिर्डी. आणि मी हा जो शूट केला आहे पार्ट तो केला आहे बॅल्कनीमधनं व्ह्यू बघा. म्हणजे बाजूला पूर्ण शेत आहे आणि खूप शांतता आणि पूर्ण फॉगी होतं. खूप भारी वाटत होतं मला पुण्याला येऊन. आणि मगाशी मी बॅल्कनीमधला जो व्ह्यू दाखवला, जी शेत जमीन दाखवली ती होती ऊसाची. आणि तुम्ही बघू शकता ऊस भरून ट्रक चालला होता. आणि मी माझ्या लाईफमध्ये कधी शिर्डीला नाही गेलो, पण फॉर्च्युनेटली प्रति शिर्डीला जायला मिळालं आणि बाबांचे सुंदरसे दर्शन झाले. ऋतिका एक ऋतिका तर व्हिडिओ एडिट करण्याच्या अगोदर जागा तीच आहे, कपडे चेंज झालेत, टाईम थोडासा पुढे गेला आहे. तुम्ही जो लास्टचा पार्ट बघितला जिथे आम्ही जेवलो, तर ते प्रति शिर्डीचं म्हणजे तिथे भोजनालय आहे, प्रसादच बनवू शकता तुम्ही. आय थिंक सो 60 रुपीजला मी नाही पे केले, स्वप्नीलने पे केले. अराउंड 50-60 रुपीजचं कुपन मिळतं, पण तुम्ही जेवू शकता तिकडे आणि जेवण खूप सुंदर असतं. जो ॲम्बियन्स आहे आतला जो त्यांनी बनवला आहे ना, तो खूप छान आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला. मी व्हिडिओमध्ये जास्त काही शूट नाही केला, पण जर तुम्ही कधी जाल तर नक्की प्रसाद घ्या. आणि आता ह्याच नोटवरती हा व्लॉग मी इथेच संपवतो. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर पण करा. आणि आमचे फोटो कसे वाटले याच्या पुढे तुम्हाला दिसतील ते नक्कीच कमेंटमध्ये पण मेन्शन करा. चला, टेक केअर, बाय बाय.